दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टाका 11. दोन्ही संघ अगदी तुल्यबळ. त्यांच्यामधील आजच्या दिवसातील लास्ट मॅच, सेमीफायनलची मॅच. व्हॉलंटियर्सना देखील विनंती असेल आपापली जागा सर्वांनी घ्या, कारण महत्वाची मॅच आहे. मॅचला होत्या सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू श्रेयसचा लावलेला चान्स तर होता सर्कलच्या आत, पण काय केलं सूर्याने. मला वाटतं बॉल मिसजज झालाय सूर्याकडून. आणि तुम्ही कोणाला जीवनदान दिलंय? श्रेयस इंदुलकरला. आता काही खरं नाही. श्रेयस इंदुलकरला पहिल्या चेंडूवर मॅचच्या जीवनदान. लेफ्टी बॅट्समन साठी नक्कीच क्षेत्ररक्षण काहीच बदलेल. लॉंग ऑन एक खेळाडू बाहेर आला आणि त्याचप्रमाणे मिड विकेटला राज गोठणकरला आपण पाहतो. वन ऑफ द बेस्ट फिल्डर्स राज गोठणकर. आता समीर आहे बॅटिंग साठी. रोहितचा सामना करेल. काहीतरी दुसऱ्या खेळण्याच्या नादात होता यावेळेला रोहित नक्कीच बांधून ठेवला लेग बायच्या रूपात. एक धाव अजून ऍड होईल. गेल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सिद्धेश्वर बॉईजने फक्त आणि फक्त 19 धावांचं माफक असं लक्ष ठेवलं होतं आणि 5 धावांची गरज असताना हाच बलंदाज होता ज्यांनी बराचसा एक षटकार लगावला होता. श्रेयस इंदुलकर वन्स अगेन ऑन स्ट्राईक. ऑस्ट्रेलियाच्या खूप जास्त बाहेर. पंच आम्हाला कळवतील दॅट इट्स अ व्हाईट बॉल. श्रेयसने काय बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. वन ऑफ हिज ग्रेट इनिंग्स आय हॅव सीन इन माय लाईफ. एकंदरीत 78 रन्स एकाच सामन्यात एक हाती. यावेळेला बीमर हाताळतो गोलंदाज आणि फ्री हिट असेल यावेळेला. आणि अजून एक जर बीमर आला तर नक्कीच बॉलिंग चेंज करावी लागेल. सूर्या नायडू सुद्धा विचार करत असेल की कोणाचा झेल सोडलाय मी, कारण एका फलंदाजाला, एका चांगल्या फलंदाजाला एक संधी पुरेशी असते. यावेळेला ऑस्ट्रेलियाच्या बऱ्याच बाहेर कट करायचा होता पण संधी मिस करतोय. श्रेयस इंदुलकर. मोठी मॅच आहे, मोठी प्रतियोगिता आहे, लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला पूल करायचा प्रयत्न होता. पूल आणि होतोय सक्सेसफुल आणि बॉल होईल गोल. 4 धावांसाठी हा येतोय श्रेयसच्या बॅटमधून पहिला चौकार. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 8 धावांवर. 8 फॉर द लॉस ऑफ 9 विकेट. रिप्लेमध्ये आपण जर पाहू शकलात तर पूल केला आणि त्याचप्रमाणे जर क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं ना पॉवर प्लेच्या षटकात तर एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ असे 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो श्रेयससाठी. यावेळेला अजून एक संधी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, पण ही काहीशी हा कुठे होता थ्रो. नक्की दुसऱ्या धावासाठी हा ना मध्ये निर्णय झाला नाही. वर दोन्ही फलंदाज ठाम. हा चान्स म्हणून एक हाफ हार्टेड चान्स होता, पण ह्या आधीचा चान्स अगदी सूर्याच्या हातात येऊन समाविष्ट झालेला. समीर आहे स्ट्रायकिंग एंडवर. 9 धावा आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना टीम कंधारी किंग्ज पहिल्या षटकात 5 चेंडूंमध्ये 9 धावा. बाउंड्री लाईनच्या बाहेरून आणायचे विनंती असेल. शॉर्ट बॉल होता यावेळेला. पूल करायच्या नादात समीर बाद होईल. पहिली विकेट. फर्स्ट विकेट गॉन. समीर बॅक टू द पवेलियन.
गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोचवायचं आहे. बॉलर्स नेम हकीम. हकीम आला आता बॉलिंग मार्कवर. नवीन गोलंदाज आता एक ओव्हर पूर्ण झाली आणि एका ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 9 धावा आपण पाहतोय. सेमीफायनलची मॅच आहे. महत्वाची मॅच पाहतोय आपण मैदानाच्या. आज जास्त वेळ घेऊ नका, मॅचला लगेच सुरुवात करा. एक ओव्हर पूर्ण झालेली आहे आणि त्यासोबत पॉवर प्लेचं बंधन देखील आता हटलंय. बुमराह स्टाईल मध्ये पहिलाच बॉल हकीम याचा. यावेळेला संधी होणं करू शकणार नाही श्रेयस तेंडुलकर. बाद व्हावं लागेल. 1 मोर विकेट गोस डाऊन. योगेश आता आलाय नवीन फलंदाज. हकीम पहिल्या चेंडूवर बुमराह स्टाईल. लेफ्ट हँडेड बुमराह आणि नक्कीच काय जोरकस मारा करतोय यावेळेला. शेरावतर बॉलच्या खाली पण तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण. रोहन साळुंके आणि योगेश दोघीही विकेट्स मध्ये अगदी चप्पल असले फलंदाज. हो, लेफ्टी आता योगेश आहे. हकीम पुन्हा एकदा योगेश साडी. योगेश पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते पण जास्त काही करू शकले नाही. आता राज स्वतः आहेत त्या ठिकाणी आणि राजच्या हातात बॉल असताना दुसरी धाव घेणं म्हणजे खूपच जास्त कठीण. हकीम आता नुकताच ऍड झाला या संघात, कारण पहिले जे आपण 2 मॅच पाहिले त्यामध्ये हकीम नव्हता संघात. त्याचप्रमाणे नागेश देखील ऍड झालाय. म्हणजे चांगले 2 प्लेयर्स ऍड होत असताना संघात. यावेळेला ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर. क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि चुकीला माफी नाही. या मिळतील 4 धावा म्हणजे वाईड +4 टोटल 5 धावा. चूक करतात क्षेत्ररक्षक, चूक करतोय यष्टीरक्षक आणि त्याचमुळे 4 धावांचं गिफ्ट. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकता. जोपर्यंत बॉल अडेल तोपर्यंत बाउंड्री लाईन क्रॉस करून निघून गेला होता. वळतोय आपण पुन्हा एकदा मॅच कडे. गिफ्ट मिळालंय 5 धावांचं. काय सुंदर बॉल होता. कव्हर सौशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक राज आहे स्वतः तिकडे. 2 धावा तोपर्यंत अजून ऍड होतील. काय सुंदर थ्रो आपण पाहतोय राजचा. डायरेक्ट यष्टीरक्षक हातात जाऊन सामावलाय. विशेष कौतुक आपण पुन्हा एकदा करूया मॉर्निंग बॉईज या ऑर्गनायझिंग कमिटीचा. सर्वजण याच ठिकाणी खेळणारे, याच ठिकाणी सराव करणारे ही लोक, प्लेयर्स, मित्र परिवार, दीपक साळवी यांचा. काय सुंदर चेंडू होता यावेळेला. पॉईंटच्या दिशेने बॅटची एज लागून निघून गेलाय. रोहनला नक्की दुसरी धाव हवी आहे पण ती मिळणार नाही. चांगल्या बॉलची समाप्ती होते.
सर्वच खेळाडूंना जर आपण पाहिलं आणि विचारलं तर सर्वांचे अभिप्राय खूप पॉझिटिव्ह होते. सर्वांचं एकच म्हणणं होतं की एवढं सुंदर मैदान मेंटेन करणं, एवढी सुंदर विकेट मेंटेन करणं हे काही सोपी गोष्ट नसते. आणि त्यावर आज आणि उद्या 16 संघ आपण खेळताना पाहणार आहोत. पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. अजून एक चांगला बॉल हकीमचा, लेफ्ट हँडेड बुमराह, काय गोलंदाजी केली आहे. तर 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या तर झाली होती 20 धावा. 2 गडी बाद देखील झालेत आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सेमीफायनल एक आपण पाहतोय. राजू आता येते गोलंदाजी मार्कवर. 24 चेंडूंमध्ये जर 50 धाबा पूर्ण झाल्या तर मॅच मध्ये रंग येईल. राजेश सावंत कर्णधार देखील आहे. काका इलेव्हन या संघातील पहिला चेंडू अगदी जोरकस मारा होता. यष्टीरक्षक बीट झालाय आणि त्याचमुळे एक धाव ऍड होईल. काय बोलणार तू? यावेळेला झेल शूट होऊ शकतं. योगेश सुद्धा यावेळेला झेल बाद मुळे तर नक्कीच होतं. आणि ज्याप्रमाणे सकाळी आपण आंघोळीला जातो, ओला साबण ज्याप्रमाणे आपल्या हातून निसटतो ना, त्याचप्रमाणे ही देखील कॅच निसटली आहे. हातून सोपी संधी होती आणि पकडो कॅच जितो मॅच असं समीकरण असतं. आणि हा झेल तर फार सोपा होता. राजेश आतापर्यंत सुंदर गोलंदाजी करतोय. यावेळेला पुन्हा एकदा बॅटच्या खालच्या बाजूला लागून बॉल लगून गेला. स्क्वेअर लेगकडे एक धाव पूर्ण होतोय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दोन्ही फलंदाज निघाले आणि 2 धावा पूर्ण देखील झाल्यात. रोहन असेल आता स्ट्राईक एंडला. रोहन वारंवार मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात होता आणि यावेळेला यश मिळतंय का पाहूया. लेट्स वेट फॉर द अंपायर्स डिसिजन. हा येतोय उत्तुंग षटकार 6 धावांकरिता रोहन साळुंकेच्या बॅटमधून. यावेळेला पुन्हा एकदा हुक करण्याच्या प्रयत्नात होते पण झाडाला आधायला बॉल नक्की येतो बॉलच्या खाली आणि जोपर्यंत बॉल उचलून गॅदर करेल 2 धावा अजून पूर्ण. धावसंख्या 32 धावांवर आपण पाहतोय. 32 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 चेंडू अजूनही या षटकातील शेष असतील. यावेळेला भिरकावलाय पुन्हा एकदा. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांच्या निर्णयासाठी पाहूया वाट. 4 धावांसाठी निघून जाईल हा देखील चेंडू. आता रंगात आलाय रोहन साळुंके. या आधीचा एक षटकार आणि त्यानंतरचा चौकार. काय फलंदाजी. आता शेवटचं षटक असेल.
येवा आया लकी येतोय आता बॉलिंग मार्कवर. धावसंख्या 36 धावा झाल्यात. अजूनही 6 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या डावात. 14 वर्षाचा हा खेळाडू सकाळपासून सुंदर गोलंदाजी करतोय आणि त्याचमुळे राजने देखील त्याचं मॅन ऑफ द मॅच याच गोलंदाजाला डेलिकेट केलं होतं. यावेळेला पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर चांगला बॉल. राज स्वतः येतोय बॉलवर. रनआउट होईल का? रनआउटची संधी नाही. आणि यावेळेला काय घडतंय? पुन्हा एकदा मोळे मोळे. अजून 4 धावा. एकंदरीत 6 धावा ऍड होतील. आता धाव संख्या आता पुढे जाऊन सरसावते 32 धावांवर. 42 याआधी 36 होता आणि त्यानंतर 6 म्हणजे 42. समीकरण लगेच बदलतंय. 6 धावा. लकीने आपलं काम तर अगदी चोखरित्या केलं होतं. एकच धाव मिळणार होती या देखील चेंडूवर, पण अति उत्साहित थ्रो आणि त्यानंतर मिळालेल्या 4 धावा. यावेळेला पुन्हा एकदा पायांवर चेंडू होता. भिरकावून लावला त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने. जोपर्यंत थ्रो होईल त्यामध्ये 2 धावा पूर्ण आणि अजून 2 धावा ऍड होतील. यावेळेला स्लॉट मध्ये होता आणि पाठवला बॉलला आउट ऑफ द प्लॉट. हा येतो योगेशच्या बॅट मध्ये षटकार. 6 धावा. राहू दे, ते बंद आहे. बोल आता नेक्स्ट बॉल. लकीने नक्कीच स्लॉट मध्ये केलेला हा चेंडू होता. त्यावर षटकार गोळा करतो योगेश. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका तर खेळलाय. पाहूया काय करतोय चेंडूला. नक्कीच पुन्हा एकदा मैदानात आलाय बॉल. मैदानात आल्यामुळे अजून 2 फटका तर चांगला होता. एकंदरीत 6 धावा मिळू शकत होत्या, पण मैदानाच्या लगत जे झाड आहे त्याला अजून बॉल मैदानात आलाय. मैदानात जर बॉल आला तर तुम्हाला धावा पळवूनच घ्यायचे. चांगली फलंदाजी होते टीम कन्नारी किंग्स कडून. या वेळेला अगदी पायावर चेंडू होता आणि त्या चेंडूला स्वीकारत असताना फक्त दिशा दाखवण्याचं केलंय काम. मिळतील 10-6 लकीवर. आता नक्कीच आक्रमण होताना आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर जेव्हा चांगली त्याची कामगिरी झालेली त्यावर फुकट 4 धावा आल्या आणि त्यानंतर प्रेशर मध्ये आपण पाहतोय लकी याला. नाही बस झालं. शेवटचा चेंडू असेल आणि 58 धावा. आता 60 धावांचं लक्ष मनात असेल टीम कन्नारी किंग्सच्या. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. प्रयत्नात 1 धाव तर पूर्ण झाली. पुन्हा एकदा राज स्वतः येतो बॉलवर, पण यावेळेला थ्रो करणार आहे आज, कारण या आधी 6 धावांचा गिफ्ट. आणि यावेळेला काय घडतंय? 3 धावा पुन्हा एकदा हातून 3 धावा चोरल्या आहेत त्या म्हणजे टीम कन्नारी किंग्सने. अंपायर्स निर्णयासाठी आपण थांबलो. अंपायर्स नक्की आपल्यापर्यंत निर्णय करत असेल. काय असं 2 धावा की 3 धावा आहेत? या 3 धावा. येस 3 धावा. 2 षटकाच्या अखेरीस जर पाहिलात ना तर 20 धावा होत्या स्कोअर बोर्डवर, पण त्यानंतर मॅचचं समीकरण बदललं. मोठे फटके येऊ लागले आणि आता 62 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरिता.
चला, कंधारी किंग्स तर मैदानात पोहोचली आहे. क्षेत्ररक्षण देखील सजलेलं आहे. आपण देखील लगेच आपल्या 2 आघाडीचे फलंदाज पाठवावे. विशाल कनौजिया आता आहे बॉलिंग मार्कसाठी आणि बॅटिंगसाठी आपण पाहतोय नागेश आणि राज गोठणकर अशी ही जोडी. मैदानाच्या आत 62 धावांची गरज असेल. 62. नागेश नक्कीच ट्रॅव्हल करत होते एका मॅचसाठी आणि तिथून थेट मैदानात पोहोचलेत. कर्नाटकला होते ते आणि नुकताच भिवंडीमध्ये 12 लाखाची जी स्पर्धा होती त्यात सुद्धा मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी होता नागेश वाडेकर. तोच फलंदाज ऍड झालाय आता टीम मध्ये. स्ट्रायकला नागेश, नॉन स्ट्रायकिंगला राज गोठणकर, ज्यांनी नक्कीच एक हाती आपल्या संघासाठी फलंदाजी करत आतापर्यंत प्रत्येक सामन्यात चांगलाच खेळला होतो. चला, पंचांचा ऑफिशियल कॉल आलाय. वळूया मॅचकडे. विशाल वर्सेस नागेश. काहीसा खाली राहिला यावेळेला चेंडू आणि खाली राहत असताना जास्त काही करू शकलेला नाही आहे नागेश. 62 धावांची गरज आहे. 4 षटकांची मॅच आहे. म्हणजे पाहायला गेलात तर प्रति षटकामागे तुम्हाला 15-15च्या धावगतीने पूर्ण करायच्या धावा. आणि नागेश आणि राज सारखे जर फलंदाज तुमच्या टीम मध्ये असतील तर 62 धावा तुम्ही 3 षटकात देखील पूर्ण करू शकता. पण कंधारी किंग्सकडे बॉलिंग युनिट खूप तगडी आहे.
दुसऱ्या बॉलकडे वळूया. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक करतायत पाठलाग, पण शेवटच्या वेळेस बॉल निसटून गेला हातातून आणि आता नागेशला मिळतंय जीवनदान. याआधी श्रेयसला मिळालं होतं, ते आता नागेशला जीवनदान मिळत आहे. पाहूया नागेश कशा प्रकारे आता संधीचं सोनं करेल. यावेळेला हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका होता असत आहे त्या ठिकाणी. एकाच रूपांतर दुसऱ्यात. या आधीच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं की एक धाव ज्या ठिकाणी होती त्याला 3 मध्ये कसं परावर्तित केलं फलंदाजांनी, आणि तेच पुन्हा एकदा ज्या ठिकाणी एक धाव होती क्षेत्ररक्षक अगदी ईज मध्ये बॉल कलेक्ट करायला येत होता, पण तोपर्यंत दुसरी देखील धाव पूर्ण करण्यात आली. यावेळेला अजून एक बॉल जो नीट मेडल झाला नाहीये, स्क्वेअर लॅगला निघून जातोय. मी म्हणून चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या विशालची. लक्ष मोठं पण चेज करावं लागेल जर तुम्हाला या प्रतियोगितामध्ये बनून जर राहायचं असेल. वळतोय आपण पुन्हा एकदा मॅचकडे. राजसाठी नक्कीच फील्ड सेटअप काहीसं बदललेलं पाहतोय. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत आणण्यात आलाय आणि त्याचप्रमाणे एक स्वीपर कव्हर आता राजच्या रिव्हर्स साठी लगावण्यात आलाय. यावेळेला वेगळा फटका खेळण्याच्या नादात होता राज. रनआउटची संधी, पण यावेळेला बॉल गॅदर झाला नाही आणि राज सेफ आपला बॅटिंग क्रीज मध्ये. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. नागेशकडे नक्कीच मोठे फटके आपण अपेक्षा करतो. फॉलो डिलिव्हर करतोय का नागेश? यावेळेला मोठा फटका तर आलाय. असद पळतोय बॉलच्या मागे, पण चेंडू नाही थांबणार, निघून जाईल 4 धावांसाठी. हा येतोय नागेशच्या बॅटमधून पहिला चौकार. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या आता 10 धावा. अजूनही 52 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 52 धावा. चेंडू आणि 52 धावांची गरज असेल. टीम कृष्णा आता आलाय गोलंदाजी मार्कर. अजून एक चांगला गोलंदाज लेफ्ट आर्म स्पिनर, याच्याकडे दोन्हीही व्हेरिएशन्स आहेत. यानंतर अजून एक षटक घेऊन रोहित याला आपण पाहणार आहोत. अजून एक लेफ्ट आर्म स्पिनर. बॉल 52 ची मॅच आहे. राजला नक्कीच आपल्या टीमसाठी आता एक चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. tenniscricket.in वर आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता. 148 कंट्रीज मध्ये डायरेक्ट लाईव्ह स्ट्रीमिंग. आजच्या दिवसभरात एकूण 10 ते 12 हजार लोकांनी सामन्यांचा आनंद घेतलाय. म्हणजे पहिलंच पर्व आणि अगदी हिट म्हणू शकतो आपण. उद्याच्या दिवसातली व्ह्यूअरशिप अजून वर जाईल. यावेळेला कवोच्या दिशेने खेळून काढलेला सुंदर फटका. रोहित यादव आहे त्या ठिकाणी. शॉट खेळला, तो पण मॅन ऑफ द मॅच ठरला. याआधी यष्टीरक्षक देखील मॅन ऑफ द मॅच ठरला. याआधी त्यांनी बॉल गॅदर केला, तो पण मॅन ऑफ द मॅच ठरला. आणि त्यांना ज्या जर्सीज देण्यात आल्या त्या अजय स्पोर्ट्स यांच्यातर्फे स्पॉन्सर्ड जर्सीज आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचच्या. काही सुंदर अशा जर्सीज आणि कलर प्रिंट्स पाहतोय. यावेळेला रिव्हर्स फटका आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ दे मित्रांनो. काय फटका खेळलाय राज गोटेनकरच्या बॅटमधून. आजच्या दिवसातील हा 4था रिव्हर्स षटकार. काय फटकेबाजी करतोय सकाळपासून राज गोठणकर.
मला वाटतं रायटी फलंदाज तर ते आहेत, पण तेवढेच मला वाटतं ते गपचूप कुठेतरी लेफ्टीची पण प्रॅक्टिस करत असतील, कारण एवढे लांबवरचे षटकार रिव्हर्समध्ये. यावेळेला कवच दिशेने खेळायचा प्रयत्न होता, नक्कीच निराश असतील राज यावेळेला. नागासाठी सुद्धा पॅव्हिलियन मधून आता आवाज येऊ लागले, कारण अजूनही मॅच मध्ये आहे, तर कुठलाही संघ मॅचच्या बाहेर नाही आहे, बॅलन्स सामना आहे. अजून एक सुंदर असा चेंडू आपण पाहतो, लोअर फुल टॉस. असं पुन्हा एकदा असं काहीसा डिले करतोय बॉल रिसीव्ह करेपर्यंत आणि थ्रो करेपर्यंत. 2 धावा अजून ऍड होतील. अजून जर या षटकात 1 ते 2 मोठे फटके आले तर मजा येणार आहे मॅच मध्ये. सेमीफायनल आपल्याला ज्या प्रकारची बघायची होती त्याच प्रकारची मॅच आपल्याला बघायला मिळेल जर 1 ते 2 मोठे फटके आले तर. यावेळेला रिव्हर्स स्टान्स मध्ये जाऊन फटका खेळायचा होता, पण शेवटच्या सरी सोडून दिला आणि यावेळेला 2200 रुपयात ह्या 4 धावा. म्हणजे जर आपण पाहिलं असता तर ह्या आधी सुद्धा फर्स्ट इनिंग मध्ये जे घडलं होतं तेच पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती. 4 धावा अजून ऍड होत आहेत. स्कोर आता आपण पाहिलात तर स्कोर बोर्डवर आहेत 25 धावा. आपण पाठलाग करतायत 62 धावांचा. मोठा फटका आला यावेळेला. असद आहे चेंडूच्या खाली. कॅच कंप्लीट होईल का? नाही. क्रुशियल टाइम पे ये लगा बडा छटका. हा येतोय षटकार 6 धावांचा. नागेश वाडेकर ब्रँडेड 6. दोन्ही सेमीफायनल संघांसाठी एक नोटीस आहे संघात एफसीला. आता तुमच्या संघात जे कुठले खेळाडू खेळत आहेत, जो कुठला संघ फायनलला पोहोचेल त्यातले 8 खेळाडू हे गरजेचे असतील. आयोजक हे आज पूर्ण तुमच्या टीमची लिस्ट तुमच्याकडून घेतील आणि त्यामधील 8 खेळाडू असणं फार गरजेचं असेल. नक्कीच ऑर्गनायझर्स फक्त पिक अँड ड्रॉप नाही तर त्यासोबत सर्वच गोष्टी पाहतात खेळाडूंकरिता, कारण पॅकेज पाणी हे देखील देण्यात येत आहे खेळाडूंना. म्हणजे एकंदरीत वळतोय पुन्हा एकदा मॅचकडे. जेव्हा गरज होती तेव्हा मोठा फटका आलाय आणि मॅच मध्ये आता रंगत वाढली आहे. 31 धावा आणि आता 12 चेंडू आणि मला वाटतं 32 धावांची गरज असेल. 31 धावांची गरज असेल. 12 बॉल 31 रन्स टू विन दिस मॅच. सामना अगदी ही बॅलन्स पोझिशन मध्ये. चला सामना सुरू करायचा आहे लवकर. जास्त वेळ दौडला जातो. असद आता आलाय. आजच्या दिवसभरात ह्याने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. तोच असद. पहिला यॉर्कर पदवीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पण दोन्ही फलंदाज विकेटच्या मध्ये अगदी फास्ट क्विक. यावेळेला अपील तर झाली आहे. लेट्स वेट फॉर द अंपायर डिसिजन. आणि यावेळेला मोठा धक्का, मोठा गडी बाद रनआउटच्या रूपाने. राज गोटणकर बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच टर्निंग पॉइंट ठरू शकते या मॅच मध्ये. राज काहीसा निराश आहे. पंचांशी बोलणं देखील चालू आहे, पण राज नक्कीच थर्ड मॅन नाही आहे मित्रा. हार्ड लक. तुला बॅक टू द पॅव्हिलियन जावं लागेल.
सूर्य थोड़ा जल्दी जाना दोस्त. सूर्य थोड़ा जल्दी जाना भाई. नक्कीच राज जोपर्यंत मॅच मध्ये होता, मॅच मध्ये रंगत अजून वाढली असती, पण यावेळेला राज धावचीच्या रूपाने आऊट होते. चला पंचांनी निर्णय दिलाय. चला मॅच चालू ठेवायची, कारण रिव्ह्यू नाही आहे, सकाळपासून आपण कळवतोय. राहुल सर मॅच चालू ठेवा, तुम्ही मॅच चालू ठेवा. राजेश सर मॅचला सुरुवात करूया आपण. येस चला असद, लेट्स स्टार्ट दी मॅच. सूर्य आता आलाय नवीन फलंदाज. सूर्या स्टार्ट द मैच. वो डिसीजन हो चुका है, वो वापस बैट्समैन नहीं आने वाला है. आप लोग मैच स्टार्ट करिए. वाह, काय फटका लगावलाय सूर्याने यावेळेला. नाही थांबणार चेंडू. आल्या आल्या सूर्याचा दंका सुरू. मिळतील धावा 4. हा येतोय अजून एक चौकार. ग्रेट हिट. चला मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत वाढली आहे, कारण राजच्या आउट झाल्यानंतर चौकार देखील लगावलाय सूर्या नायडूने. अजूनही मैदानाच्या आत जर पाहिली तर चांगले फलंदाज उपस्थित आहेत मित्रांनो. क्रिकेट इज अ जेंटलमॅन्स गेम आणि त्याच स्पिरिटमध्ये आपल्याला तो खेळायला हवा. यावेळेला पुन्हा एकदा कमोच्या दिशेने खेळलेला फटका. यावेळेला विशाल काहीसा बॅलन्स बिघडतो विशालचा, आणि त्यामध्ये अजून 2 धावा ऍड होतील. बॉल आणि 23 धावांची गरज. 9 balls and 23 runs to win this match. 9 बॉल 23 धावा. त्यांनी थांबून दिला ना सर, लेकिन आउट है तो आउट ही है ना. काय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आत. असंची एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्याचा प्रयत्न होत आहे. करीम काहीसा चुकतोय आणि पुन्हा एकदा 2 धावा ऍड होतील. आता 8 बॉल आणि 21 धावा. आठ बॉल 21 धावांची गरज अजूनही या सामन्यात. अजून एक चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने निघालाय. विशाल येतोय बॉलच्या खाली. पुन्हा एकदा फंबल होत आहे. फंबलचं रूपांतर. 2 धावा परत एकदा. 7 चेंडू आणि 19 धावा. आता जर या चेंडूवर मोठा फटका आला तर मॅच मध्ये अजून मजा येणार आहे. 7 चेंडू 19 धावा. सेवन balls 19 runs required to win this match. या एका चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्कीच मॅच मध्ये रंगत अजून वाढेल. शेवटच्या षटकात अजून मजा येईल. असद वर्सेस सूर्या. 7 बॉल 19 धावा. यावेळेला बाजी मारतोय
असद आणि जावं लागतं पॅव्हिलियनच्या दिशेने. पुन्हा एकदा सूर्या बॅक टू द पॅव्हिलियन. वन मोर विकेट डाऊन. आता 6 चेंडू आणि 19 धावा. रोहित यादव असेल बॉलिंग मार्कवर. एकंदरीत सामना जिंकण्याकरिता तुम्हाला 3 मोठे षटकार लगावेत लागतील या शेवटच्या षटकात. शिरा आहे आता नवीन फलंदाज. शिराला आपण पाहणार आहोत आता मैदानात. सेमीफायनल आपण पाहतोय आजच्या दिवसातील. 6 चेंडू आणि 19 धावा. सहा चेंडू आणि 19 धावा. एका बाजूला नागेश वाडेकर तर एका बाजूला रोहित यादव. 6 balls 19 runs to win this match. पहिला चेंडू फुलटॉस होता. गॅप मध्ये आहे. नाही थांबला आणि पुन्हा एकदा समीकरण आता बदलतोय. 5 चेंडू 15 धावा. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. आपण पाहत आहात कैलासवासी दीपक साळवी स्मृती चषक 2025. पहिलं पर्व आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच. आता 5 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरिता. नागासाठी पारितोषिक आलंय. आता लागोपाठ बॉलरने जर 3 विकेट काढल्या ओव्हरमध्ये तर 3 षटकार जर लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आणि रोहित साठी सुद्धा पारितोषिक आलंय. लागोपाठच्या 3 विकेट साठी 1000 रुपयांचं पारितोषिक. पुन्हा एकदा फुलटॉस. मोठा फटका खेळ आणि काय झेल. वाह ह्या वेळेला काय सुंदर झेल. बाद व्हावं लागेल नागेशला. आता पुन्हा एकदा समीकरण बदलेल. 4 चेंडू 15 धावा. चला नवीन फलंदाज सर्कल क्रॉस झाला. बॅट्समन अजूनही नवीन फलंदाज पोहोचलाच नाही मैदानात. अजून एक पारितोषिक आलंय ते म्हणजे टीम काका 11 गोरेगाव या संघासाठी. जर तुम्ही 4 चेंडूंमध्ये 19 धावा केल्या तर नक्कीच मंडळातर्फे तुम्हाला अजून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि रोहितने नक्कीच या चेंडूवर विकेट प्राप्त केली आहे. अजून 2 चेंडूंमध्ये 2 गडी बाद केले. 1000 रुपये. गीतेश आहे. गीतेश आलाय मैदानाच्या आत. सहवाग बॅट्समन साठी सुद्धा तेच पारितोषिक असेल. जर 3 चेंडू 3 षटकार लगावले तर 1001 रुपयांचं पारितोषिक. आणि जर संघाने 4 चेंडूंमध्ये उर्वरित धावा पूर्ण केल्या तर त्यांना सुद्धा 1001. आणि गोलंदाजाने 3 विकेट जर पटकावल्या तर त्याला सुद्धा 1001. मंडळ नक्कीच खेळाडूंसाठी खूप काही करतंय. फक्त तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळून काढलेला हा फटका आहे. 1 धाव तर पूर्ण होईल. दुसरीचा देखील प्रयत्न. दुसरी देखील पूर्ण होते. तिसऱ्याचा प्रयत्न आता फलंदाज नसतील. आणि कुठल्याही प्रेक्षकांनी आता प्रेक्षकांसाठी कॉल आहे. ऑडियन्स के
पहले कॉल है अब बाउंड्री लाइन के बाहर 6 के बाहर अगर किसी भी ऑडियंस ने कैच पकड़ा तो उसको भी 100 रुपए का इनाम यहाँ पर दिया जाएगा. ऑडियंस रेडी हो जाओ. रिव्हर्स खेळला यावेळेला पाहूया काय घडतंय. 4 धावा. अजूनही मॅच मध्ये जान आहे. प्रेक्षक उठून उभे राहा. 100 रुपये मिळवण्याकरता सुवर्ण संधी असेल मंडळातर्फे. आता 2 चेंडू 9 धावांची गरज. कंपल्सरी चेज. 2 चेंडू आणि 9 धावा. काय सामना आपण पाहतोय. सेमीफायनल ज्या प्रकारे हवी त्याच प्रकारचा सेमीफायनल. आणि नक्कीच कैलासवासी दीपक दादा सायडे यांना जे आपण स्मरणार्थ त्यांच्या सामने ऑर्गनाईज केले ते कसे असावे तर ते असे असावे. 2 चेंडू 9 धावा. या बॉलवर मोठा फटका येईल का. रोहित की सहवाग. मैदानाच्या आत द्वंद्व चालू. या बॉलच्या दिशेने खेळ. समीर येतो बॉलच्या खाली. खिलाडी बाद. 1 मोर. विकेट गोज डाऊन. आता शेवटचा 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. कॅच नवीन फलंदाज आता मैदानाच्या आणि केवळ औपचारिकता आता असेल. कारण जर या चेंडूवर जर एक्स्ट्रा काही केलं नाही तर एका चेंडूमध्ये 9 धावा बनणं लीगल बॉलवर खूप कठीण आहे. एक चेंडू 9 धावा. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला आहे. यावेळेला मला वाटतं समीर आहे चेंडूच्या खाली. आणि अशा प्रकारे टीम कंधारी किंग्ज आजच्या दिवसातील पहिला संघ ठरतोय फायनल मध्ये जाण्याकरिता. उद्याच्या दिवसात तुमचे 8 खेळाडू असणं फार गरजेचं. आज जे खेळले त्यातील 8 खेळाडू जर नसले तर कमिटी तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवेल. आजचे सामने आपण पाहिले. एकंदरीत 8 टीम्स मध्ये कंधारी किंग्ज हा एक असा संघ बनलाय जो पुढे सरसावलाय आता. आणि उद्या मिळूया बघूया थेट सकाळी 9 वाजता पहिला बॉल डिलिव्हर करण्यात येईल. तरी उद्या सर्व संघांनी नोंद घ्यायची की प्रॉपर क्रिकेटिंग वाईट्स आणि त्यासोबत आपला कुठलाही खेळाडू किंवा संघ उशिरा येणार नाही याची देखील दक्षता घ्यायची. तसं झालं असं तुम्हाला पेनल्टीला सुद्धा सामोरं जावं लागेल. धन्यवाद. थांबा स्ट्रीम बंद नको करू. मॅन ऑफ द मॅच जावं लागेल. योगेश कंधारी किंग्सचा योगेश कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं. योगेश सुजित पाटील यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत योगेशला.